नमस्कार, पूजाचं किचनवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम टेस्टी गव्हाच्या शेवयापासून खीर कशी बनवायची। ही अशी खीर तुम्ही नक्की करून बघा। आणि ही खीर मी केली होती पराठ्यासोबत, म्हणजे मी पालक पराठे केले होते यासोबत। तर मी पालक पराठे सोबत हा व्हिडिओ टाकणार होते, पण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी डबल व्हिडिओ केला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पण ही शेवयाची खीर खूप आवडेल। तर युनिक पद्धतीने आपण आता करून घेऊया। तर इथे मी कढाई ठेवली आहे गॅसवर आणि आपण गॅस पेटून घेणार आहोत। आणि मी ऑलरेडी आधी ह्या शेवया अशा तळून घेतलेल्या आहे। आपलं तूप गरम झालं की आपल्याला त्यात ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे। आणि ओलं खोबरं असं मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं होतं। आणि मी सुंठ, वेलायची आणि जायफळची पावडर करून घेतलेली आहे, ती टाकून घेतली आहे। आणि मस्त खोबऱ्याला तूप सुटलं की लगेच आपल्याला त्यात शेवई टाकून द्यायची आहे आणि मस्त परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आणि शेवई पण त्यात परतली की आपल्याला गरम दूध असं मस्त टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे फक्त दुधातली शेवई करत आहे, म्हणजे शेवयाची खीर करत आहे, त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला नाहीये। दुधातली शेवई ही खूप छान लागते आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, किती पातळ आणि किती घट्ट तुमच्यावर डिपेंड आहे। आणि ही शेवयाची खीर अशी घट्टच पाहिजे, खूप पातळ पण नकोय। तर 10 मिनिटं आपण मस्त शिजून घेणार आहे। कमी गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायचे आहे। 10 मिनिटं मी अशी मस्त शिजून घेतलेली होती। आणि मगच आपल्याला साखर वापरायची आहे। साखर आपल्याला जास्त म्हणजे लवकरच टाकायची नाहीये, कारण ही खीर शिजताना लास्टला जर तुम्ही साखर वापरली तर खूप छान आपली खीर होते आणि चव पण खूप छान उतरते। साखर टाकून 1 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे आणि 1 मिनिटानंतर आपण बंद करून टाकणार आहोत। आणि बाउलमध्ये मी खीर काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता ही अशी खूप छान खीर झालेली आहे आपली ही। तर मी ह्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर तुम्ही खीरीची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम छान। तुम्ही ही खीर पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता आणि पराठ्यासोबत पण खाऊ शकता। पराठ्यासोबत एकच नंबर खीर लागते। तुम्ही कोणताही पराठा करा आणि अशी खीर तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप आवडेल। तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच घंटीचं बटन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल। आणि असेच मराठमोळी रेसिपी नुसते बघत नका जाऊ, जे बघितले आहे ते नक्की करून बघा आणि खाऊन पण बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला ही खीर कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्ही पण करून बघा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।